दरम्यान सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री अशी टीका पवारांनी शहांवर केली आहे। भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या शहांना पवारांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान पवारांच्या टीकेनंतर भाजपमधूनही पलटवार करण्यात आलाय। जो आदमी आज देश का होम मिनिस्टर है, होम मिनिस्टर ऐसा आदमी है कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तदीफार किया था। जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तदीफार किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे रहे। मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यर्थ आहे। राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटातले गुन्हेगार विमानात आणले, हे लोकांना माहिती आहे ना। आता हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायची का? उद्या तुम्ही म्हणाल अटलजी पण आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये होते, ते कसे काय पंतप्रधान झाले असं तुम्हाला म्हणता येणार नाही। आणि म्हणून शरद पवार साहेब आरोप करताना आपण काय आरोप करतोय हे जर आपण शब्द बघितलं पाहिजे। बाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता।